च्या सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एक नवा अँगल जो आहे तो आता समोर आलेला आहे। मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो समोर आलाय। आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। सतीश सालियन यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओझाजी, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की दिशा सालियननं आत्महत्याच केली आहे। मॅडम, तो जो क्लोजर रिपोर्ट आहे सगळे मीडियावाले आता जिथे जिथे माझे हे झाले सगळे मीडियावाले आता जात आहेत त्या पोलिसांना विचारायला की यांना उद्धव ठाकरे सरकारने काय असं स्पेशल जजचे अधिकार दिले होते की काय, की त्यांनी स्वतः ते क्लोजर रिपोर्ट स्वतःच बोलला, स्वतः तेच कडे ठेवला। तो रिपोर्ट त्यांनी न्यायालयात सबमिटच नाही केला। एक दुसरी गोष्ट, तो रिपोर्ट त्या रिपोर्टची कॉपी दिशाच्या वडिलांच्या जवळ देऊन त्यांना जर पुढे काही करायचं असेल प्रोटेस्ट पिटिशन वगैरे तर तो त्यांचा अधिकार, त्यांना कॉपी देणं बंधनकारक आहे। त्यांना कधीच कॉपी दिली नाही। आता अर्ज देऊन सुद्धा 7 दिवसापासून डिले चालू आहे मालवणी पोलिसांचा। मग यांच्याकडे नसताना तो म्हणजे एका त्यांच्या जे काही कोणी असतील त्या मीडियाकडे एका त्यांच्या पर्सनकडे आला, काही प्रॉब्लेम नाही। पण एक तो जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट आहे 174 CRPCचा, म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा। दिशाच्या वडिलांनी दिलेली तक्रार आहे गँगरेप आणि मर्डरची, ती येते दखलपात्र गुन्ह्याची 154 CRPC नुसार। तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं आहे की जेव्हा त्या ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या नंतर किंवा त्याच्यासोबत हे जेव्हा अर्ज करतात की नाही हे आहे 154 CRPC, गुन्हा दाखल करून तपास करा, तेव्हा गुन्हा दाखल करून जो रेग्युलर तपास असतो आरोपीला अटक वगैरे तो करायचा। आधी क्लोजर रिपोर्ट ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा होता, याला काही लीगल व्हॅल्यू नाही। दॅट रिपोर्ट हॅज नो लीगल व्हॅल्यू, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। म्हणून याच्या आधारावर हे जे नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न आहे त्याने काही सफल होणार नाही। पण धन्यवाद त्या लोकांचं, कमीत कमी काही तर बोलले इतक्या दिवसानंतर। आता त्यांनी जे दाखवलं आहे की हा जो रोहन राय काय बोलतो आणखीन काय बोलतो, तर त्या रिपोर्टचे काही मुद्दे ज्याच्या आधारावर त्यांच्या वडिलांवर वगैरे आरोप चालू होते त्यांचे, ते खोटे कसे आहेत हे सिद्ध करणारे त्यांचेच काही खास व्हिडिओ जे त्यांनी म्हणजे त्यांना माहीत आहे नाही माहीत आहे आम्हाला माहित नाही, तर ते खास व्हिडिओ त्यांचे आज दुपारी प्रेस मीटमध्ये मी रिलीज करणार आहे। 2 मिनिटात पिक्चर क्लिअर होऊन जाईल की मालवणी पोलीस ते सचिन वाझे आणि आदित्य ठाकरे यांनी किती घोळ करून ठेवला, त्यांनाच माहित नाही कुठं काय बोलतात आणि त्यांचा खोटेपणा हा त्या व्हिडिओमध्ये उघडकीस होऊन जाईल। आज दुपारीच होणार आहे प्रेस मीट। दुपारी तुम्ही किती वाजता पत्रकार परिषद घेणार आहात? आज जवळपास म्हणजे 2 ते अप्रॉक्सिमेटली 3च्या जवळपास आहे, पण त्याचा एक्झॅक्ट टाइम मी अर्ध्या तासाने डिक्लेअर करणार। ओझाजी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारते। दिशा सालियनच्या वडिलांवर आरोप करण्यात आलेले आहेत, या क्लोजर रिपोर्टमध्ये थेट आरोप करण्यात आलेले आहेत, ते सर्व काही बिनबुडाचे आहेत असं तुमचं म्हणणं आहे? 2 गोष्टी आहे मॅडम, ते जे आरोप आहे ना ती स्टोरी त्यांची कशी हे आहे स्वतःच्याच स्टोरीशी कॉन्ट्राडिक्टरी, त्याचे मी व्हिडिओज देणार आहे मॅडम। आणि त्याच्यानंतर आणखीन एक मी तर म्हणतो असं ते दिशाचे वडील बिचारे बाजूला ठेवा तुम्ही, मला ते त्यांचा चेहरा समोर होतो, ते डोळ्यात अश्रू येऊन जातात, त्याला बाजूला ठेवा मॅडम। तुम्ही असं एक समजा की एक वडील आहे, तो म्हणजे त्याच्यावर समजा तुमचे काही आरोप असू द्या, पण तो वडील जातो की साहेब हे पुरावे घ्या आणि माझ्या मुलीचा बलात्कार आणि खून झाला, तुम्ही त्याचा तपास करा, माझे आरोप खोटे असतील तर माझ्यावर कारवाई करा, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझी पण नार्को टेस्ट घ्या, आरोपींची पण घ्या, असं म्हणतो तर मग काय उरतंय मॅडम, या अशा आरोपाला काय राहिलाय? ठीक, नक्कीच धन्यवाद ओझाजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी।